नांदेड़ वाघाला नगर निगम चुनाव का प्रचार अब अंतिम चरण में है। इसी क्रम में कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी गठबंधन के समर्थन में वरिष्ठ नेता अंजलि ताई आंबेडकर ने नांदेड़ का दौरा किया। लेबर कॉलोनी और नई आबादी क्षेत्र में उनके नेतृत्व में भव्य रैली निकाली गई, जिसमें बड़ी संख्या में नागरिक शामिल हुए। रैली के दौरान लोगों ने 15 जनवरी को कांग्रेस वंचित गठबंधन के उम्मीदवारों के पक्ष में मतदान का भरोसा दिलाया। नेताओं ने आरोप लगाया कि भाजपा को सत्ता में लाने के लिए वोटों को बांटने की साजिश रची जा रही है, लेकिन नांदेड़ की जनता इन चालों को समझ चुकी है। कुल मिलाकर अंजलि ताई आंबेडकर का दौरा सफल रहा और गठबंधन के पक्ष में माहौल मजबूत होता नजर आया। अशोक चव्हाणांची टीम, अशोक चव्हाणांची गँग हे अलिबाबा 40 चोर मधले 40 चोरांची गँग आहे। लूटमारी करण्यापुढे अशोक चव्हाणाच्या गँगला काही कळत नाही। त्यामुळे आता आपल्याला प्रभाग क्रमांक 2 मधला छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेला स्वराजचा मॉडेल जर जागतिक पद्धतीने जागतिक दर्जावर एक शहरीकरणाच्या माध्यमातून उभं करायचं असेल तर या तरुणामध्ये मजबूत अभ्यासू आणि तरुण नेते निवडून देण्याची गरज आहे। आज आपण बघत आहोत आपल्या नांदेडमध्ये काय झालेलं आहे, राजकारणाचा बट्टेबोळ झालेला आहे। महेश देशमुख म्हणाले ज्या उमेदवाराला तुम्ही सातत्याने मतदान देऊन निवडून आणलेला आहे ते उमेदवार काँग्रेसच्या निशाणीवर सेक्युलर म्हणून तुमचे मतदान घेत होते। आज ते कुठे आहेत? आज ते कुठे आहेत? आज अशोक चव्हाण कुठे आहे? तर आज ज्यांना जातीवादी म्हणून भीती दाखवून आपलं मतदान घेत होतं ते अशोक चव्हाण आणि या 40 चोर आज त्या जातीवादी पक्षासोबत जाऊन बसलेले आहेत। मी जास्त वेळ न घेता एक गोष्ट सांगणार आहे। जेव्हा नांदेडमध्ये आंबेडकरवादी समाज, मुस्लिम समाज, ओबीसी समाज आदरणीय बाळासाहेबाला म्हणत होता की बाळासाहेब महापालिका निवडणुकीमध्ये कोणासोबत तरी आघाडी केली पाहिजे, कोणासोबत तरी तुम्ही युती करा, आघाडी करा। तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं ना बाळासाहेब आंबेडकरांनी युती केली पाहिजे? वाटते की नाही वाटते? युती केली पाहिजे म्हणून वाटते की नाही वाटते? आता तुमच्या सगळ्यांचा आग्रह होता म्हणून बाळासाहेब म्हणले ठीक आहे बा आपण युती करूया। मग आमच्याकडे प्रस्ताव कोणाकोणाचा आला? काँग्रेस पक्षाचा आला। महेश भाऊ आणि सगळ्या टीमनं पुढाकार घेतला खासदार साहेबांनी। आणि दुसरा प्रस्ताव आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आला होता। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रस्ताव आला तेव्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकराला त्यांचे माजी आमदार हॉटेलमध्ये भेटायला आले, त्याची बातमी झाली। बाळासाहेब आंबेडकर, मी आणि ते माजी आमदार बसलो बाळासाहेबांसमोर। त्यांनी म्हणलं बाळासाहेब राष्ट्रवादीला संघ घ्या की। तेव्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रवादीला सांगितलं ॲट्रॉसिटीच्या नावानं गरळ ओकणाऱ्या हेमंत पाटलाला, बोंडारमध्ये अक्षय भालेरावची हत्या करणाऱ्या आनंद बोंडारकरच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसणार नाही। तुम्ही जर शिंदे गटासोबत जाणार असाल तर आम्ही राष्ट्रवादी सोबत आघाडी करणार नाही। या पद्धतीची भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि नांदेडच्या वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे। वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय काँग्रेस हे 2 पक्ष एकत्र आलेले आहेत। ते सगळे मतभेद विसरून नांदेडचा विकास घडवण्यासाठी आणि भाजपला थोपवण्यासाठी इथे एकत्र आलेले आहेत। नांदेड हे भ्रष्टाचाराची गजबजपुरी आहे। जे आत्तापर्यंत लोक निवडून आले ते सगळे सोडून आता भाजपमध्ये गेलेले आहेत। आणि जेव्हा सत्ता होती नगरसेवकांनी ते लोकांची कामं न करता केवळ कॉन्ट्रॅक्ट चालवणं, कंत्राटदारांना पैसे देणं, स्वतःचा त्याचा हप्ता घेणं आणि कामं होत आहेत की नाही याच्याकडे दुर्लक्ष करणं, इतकं भ्रष्ट प्रशासन महानगरपालिकेचं झालं आहे। आम्ही असं आश्वासन देतोय की वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेस या 2 पक्षांचे उमेदवार, 2 पक्षांची सत्ता आल्यास भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था राहील। महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास व्यवस्था केली जाईल। रस्ते, पाणी आणि आरोग्याच्या सुविधा, सर्वसामान्य माणसाला काय हवं असतं
चांगलं जगण्यासाठी चांगले रस्ते हवे असतात, अंडरग्राऊंड ड्रेनेज हवी असतात, शुद्ध आणि चांगलं मुबलक पिण्याचं पाणी हवं असतं, कचऱ्याचं व्यवस्थापन हवं असतं, आपल्या प्रभागामध्ये चांगल्या तऱ्हेचा दवाखाना असा किंवा छोटं हॉस्पिटल असायला लागतं, चांगल्या दर्जाची शाळा हवी असते. एवढ्या आणि तरुणांच्या हाताला काम हवं लागतं. एवढ्या 5-6 गोष्टी मिळाल्या तर सर्वसामान्य माणूस हा खुश असतो, आनंदात असतो, सुखाने जगत असतो. त्याच्या मोठ्या काही माझ्या बंगला बांधला गेला पाहिजे, माझ्याकडे आलिशान गाडी आली पाहिजे, अशा काही आपल्या सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षा नसतात. चांगले रस्ते, चांगलं पाणी, कचऱ्याचं व्यवस्थापन, मुलांना शिकायला शाळा आणि शिकलेल्या मुलांच्या हाताला रोजगार, एवढ्या साध्या कल्पना आणि अपेक्षा घेऊन आपण जगत असतो. पण त्यासुद्धा अपेक्षा इथलं प्रशासन, इथलं सरकार पुरं करत नाही. आणि त्याच्यामुळे मी आज या दोन्ही पक्षांच्या वतीने ग्वाही देते की संपूर्ण प्रभाग 3 मधनं राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं जर पॅनल निवडून आलं आणि संपूर्ण नांदेड महानगरामध्ये या 2 पक्षांची सत्ता आली तर नांदेड शहरातल्या सर्व वंचितांना न्याय देणारं इथलं प्रशासन असेल. महानगरपालिकेचा जो निधी असेल त्याचं समन्यायी वाटप होईल आणि जास्तीत जास्त मूलभूत सुविधा या वंचित घटकांचा जो वस्त्या आहेत, जो भाग आहे त्याला दिला जाईल. ही आज सगळ्यांच्या वतीने मी इथे ग्वाही द्यायला आली आहे. आज आपल्या इथले 4ही उमेदवार आहेत ते सगळ्यांचं चिन्ह गॅस सिलेंडर आहे. सीएम फर्नीचर नांदेड़ लाए हैं आपके लिए शादियों में दिए जाने वाले फर्नीचर खास होलसेल दामों में और डिस्काउंट के साथ मजबूत और खूबसूरत लेटेस्ट डिज़ाइन वाले बेडरूम सेट सागवान और वुड बेस मटेरियल में दस्तयाब है. इसी के साथ सोफ़ा सेट, डाइनिंग टेबल, गोदरेज अलमारी, ऑफिस चेयर, ऑफिस टेबल वाजबी दामों में दस्तयाब है. एक बार ज़रूर तशरीफ़ लाए. हमारा पता है सीएम फर्नीचर एंड होम अप्लाइंसेस, फेमस फंक्शन हॉल के पास, इलाही मस्जिद के सामने, माल टेकड़ी, देगलूर नाका रोड, नांदेड़. मोबाइल नंबर 9923106277.